पावसाची ती रात्र एकटी नव्हती. ती घेऊन आली होती 5 जणांना आणि परत नेली होती 0. ते सगळे एकमेकांना नीट ओळखत नव्हते, पण त्या बसमध्ये बसले होते. कोराळे फाट्यावर उतरणारे 5 प्रवासी. ड्रायव्हरने आरशातून पाहिलं, काही बोलायचं ठरवलं, पण शब्द गिळून टाकले. बस निघून गेली. मागे फक्त पावसाचा आवाज उरला. पहिला होता मिलिंद, सर्वे ऑफिसमधला कर्मचारी, नकाशावरून गाव मोजणारा. दुसरी होती सीमा, नर्स, बदलीवर येणारी. तिसरा होता अक्षय, यूट्यूब व्हिडिओसाठी हॉन्टेड ठिकाण शोधणारा. चौथी होती राधिका, हरवलेला भाऊ शोधत फिरणारी. 5वा होता अनोळखी, तो स्वतःचं नाव सांगत नव्हता. रस्ता ओलसर होता, झाडं जड झाली होती, कुणालाही मोबाईल नेटवर्क नव्हतं. कोणी पहिल्यांदा वाडा पाहिला तेव्हा सगळे थांबले. तो वाडा उभा नव्हता, तो दिसत नव्हता, तो फक्त जाणवत होता. दार उघडं होतं. अक्षय हसला. क्लिकबेट तयार आहे, तो म्हणाला आणि आत गेला. दार बंद झालं. कोणीही ते बंद केलं नव्हतं. आत हवा थंड नव्हती, ती ओलसर आणि जड होती. जणू कुणी आधीच श्वास घेतलेले श्वास तिथे अडकून राहिले होते. भिंतीवर नखांच्या रेघा नव्हत्या, त्या आत शिरलेल्या होत्या. पहिला आवाज आला तेव्हा सगळे थांबले. तो पावलांचा आवाज नव्हता, तो ओढत नेण्याचा आवाज होता. सीमा मागे वळली. आपण बाहेर जाऊया, ती म्हणाली, पण मागे दार नव्हतं. तेव्हा अनोळखी माणूस बोलला. पहिल्यांदाच इथून बाहेर जाण्याआधी तो म्हणाला, कोणीतरी इथे राहतो. भिंत हलली. मिलिंद जवळ गेला. त्याने भिंतीवर हात ठेवला. भिंत गरम होती, जिवंत होती. अचानक भिंतीतून हात बाहेर आला आणि मिलिंदला आत ओढून घेतलं. तो ओरडला नाही, फक्त आवाज आला, जसं मातीमध्ये पाणी ओतल्यावर येतो तसा. 4 उरले. अक्षय कॅमेरा सुरू ठेवत होता. हे सगळं रिअल आहे, तो कुजबुजला. हे खोटं नाही. त्याच्याच कॅमेऱ्यात त्याचा चेहरा मागे दिसला. तो उभा होता, त्याच्याच मागे. अक्षय मागे वळला आणि कॅमेरा जमिनीवर पडला. रेकॉर्डिंग चालू होतं. सीमा आणि राधिका पळू लागल्या, पण जिने लांबत गेले. प्रत्येक पायरीवर एखादा आवाज कुजबुजत होता, त्यांचीच नावे. सीमा थांबली. कोणी माझ्या नावाने हाक मारतोय, ती म्हणाली. ती वळली आणि तिचा चेहरा वितळला. डोळे खाली घसरले. तोंड उघडलं आणि तिच्या आतून दुसरं तोंड बाहेर आलं. आम्हाला जागा हवी आहे, त्या तोंडाने म्हटलं. राधिका एकटी उरली. ती ओरडत चालू लागली, माझा भाऊ इथे आहे, मला माहीत आहे. एक खोली उघडली. आत भिंतीवर चेहरे होते, जिवंत, हलणारे. एक चेहरा तिला पाहून हसला. तो तिच्या भावाचा होता. ती पुढे गेली. भिंत बंद झाली. शेवटी उरला तो अनोळखी. तो हळूहळू चालत मुख्य दालनात आला. वाडा शांत झाला. भिंती स्थिर झाल्या. तू कोण आहेस, वाड्याने विचारलं. तो हसला. मी आधीच आहे, तो म्हणाला. मी कधीच बाहेर गेलो नव्हतो. त्याचं शरीर विरघळू लागलं. तो वाड्यात मिसळला. वाडा पूर्ण झाला. सकाळी रस्ता रिकामा होता. बस थांबली नाही. 5 जणांची नोंद बेपत्ता झाली. महिन्यांनी त्या वाड्याजवळ एक पुस्तक सापडलं. कोणाचं होतं माहीत नाही, पण ते उघडल्यावर शेवटचं वाक्य होतं, हे वाचून संपत नाही, हे वाचल्यावर सुरू होतं. आणि त्या क्षणी पान उलटण्याचा आवाज आला. पुस्तक तुमच्या हातात होतं, पण पान स्वतःच उलटत होती. आणि कुणीतरी अगदी जवळ उभं राहून हळूच विचारत होतं, आलात ना? ते तू उलटलंयस असं तुला वाटलं, पण बोटं हलली नव्हती. पुस्तक उघडच होतं. खोलीत शांतता होती. घड्याळाचा काटा पुढे सरकत नव्हता. मोबाईलचा स्क्रीन काळा होता, पण त्यावर बोटांचे ओले ठसे उमटत होते. तुझे नव्हते. पानावर अक्षरं नव्हती, फक्त खोल ओरखडे होते. जणू कुणीतरी नखांनी कागदावर ओरडलं होतं. हळूहळू शब्द उमटू लागले. ते शाईने लिहिले जात नव्हते, ते वर येत होते. आता तू इथे आहेस. तू हसलास. घाबरलो नाहीस. फक्त कथा आहे, असं मनात म्हटलं.
तेव्हाच घरातला आवाज बदलला. फ्रीजचा आवाज थांबला. पंखा फिरत होता पण हवा लागत नव्हती. आणि मग मागच्या खोलीतून पाय ओढत चालल्याचा आवाज आला. तू ऐकलं नाहीस असं दाखवलंस. पुस्तकात नवं वाक्य उमटलं. जे ऐकतोस ते आधी वाचलं गेलं आहे. तू उठलास, मागच्या खोलीकडे पाहिलंस. अंधार होता, पण अंधार सरळ नव्हता. तो कोपऱ्यात दाटलेला होता. जणू कुणीतरी उभं राहून वाट पाहत होतं. परत पुस्तकाकडे वळलास. आता त्यात कथा नव्हती, त्यात तुझं वर्णन होतं. कपडे, बसायची जागा, प्रकाश आणि शेवटची ओळ. तो आता मागे पाहणार आहे. तुझी मान थांबली. मागे पाहायचं नव्हतं, पण मान हलली. मागे कोणी नव्हतं. तू श्वास सोडला आणि तेव्हाच जाणवलं समोर कोणी आहे. काचेत प्रतिबिंब दिसत होतं. ते तुझंच होतं, पण डोळे ते पापणी न मारता पाहत होते. प्रतिबिंब हसलं, तू नाही. प्रतिबिंबाने हात उचलला. मग काचेतून आवाज आला, खूप शांत. आम्हाला बाहेर यायचं नाही. आम्हाला जागा बदलायची आहे. पुस्तक आपोआप बंद झालं. खोलीत दिवा लागलेला होता. सगळं सामान्य वाटत होतं. क्षणभर वाटलं काहीच घडलं नाही. पण टेबलावर जिथे पुस्तक होतं तिथे आता ते नव्हतं. तिथे एक वही होती. पहिल्या पानावर आधीच एक ओळ लिहिलेली होती. आज एक वाचक कमी झाला. आणि पेन तुझ्या बोटांमध्ये घट्ट पकडलेलं होतं. हात थरथरत होता, पण लिहायला सुरुवात झाली होती. इथे कथा संपते. जर आज रात्री झोपताना कुणीतरी तुझ्या नावाने हाक मारली तर उत्तर देऊ नकोस. दुसरा अनुभव, चेटकीन. मी भैरू. लोक म्हणतात मी वेडा आहे. मी वेडा नाही. मी फक्त पाहिलं, आणि जे मी पाहिलं ते शब्दात उतरवणं इतकं सोपं नाही. पण आता सांगतो, हे तुमच्या शहाणपणाच्या परीक्षेपूर्वी ऐकण्यासारखं आहे. खारटवाडी हे गाव तसं साधं. सकाळी घंटा, दुपारी शेत, संध्याकाळी दूर. पण या साधेपणामागे दडलेली भीती होती. दर काही वर्षांनी एक तरुण गायब व्हायचा. पोलीस आले, चौकशी झाली, काहीच उरलेलं नाही. मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी 1500 वर्षांचा होतो. जंगलाच्या कडेला उभी. तेव्हा मी 15 वर्षांचा होतो. जंगलाच्या कडेला उभी, पांढऱ्या साडीतली, केस मोकळे, डोळे चमकलेले, सौंदर्य आणि भीती एकत्र मिसळलेलं. ती हसली. आवाज मधुर, पण त्यात रक्त गिळणारं काहीतरी होतं. मदत करशील का, ती म्हणाली. मी जवळ गेलो आणि त्या जवळकीसह मी स्वतःच्या हृदयाची थरार जाणवलो. ती रोज भेटायला लागली. नदीकाठी, रस्त्यावर, वाटेत. मी बोलायचो, ती ऐकायची. मी स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलायचो. रात्री झोप लागेना. स्वप्नातही ती येत होती, हसत, जवळ येत, आणि हळूहळू रक्त पित होती. मी ती पाहत राहिलो. तिच्या नजरेत मी काही बदल लक्षात घेतला. कोणाचंही रक्त शुद्ध नव्हतं. तरुणांची ताकद, आयुष्य. हळूहळू घेऊन ती परत जंगलात गायब व्हायची. आधी एक तरुण गायब झाला, रोहन. कॉलेजमधून परतत असताना जंगलाच्या कडेला दिसला, आणि नंतर कुठेच नाही. शोधाशोध झाली. फक्त चप्पल आणि रक्ताचा थर सापडला. दुसऱ्या वर्षी सागर मित्रांसह पार्टी करून जात होता. तिला पाहिलं, हसली, आणि सागर गायब. तिसऱ्या वर्षी 4 तरुण शहरातून आले, धाडसाने, मजा म्हणून. सकाळी एकही परत आला नाही. मी पाहिलं त्याचा शेवट. एकाचे डोळे फोडले, दुसऱ्याचे हृदय बाहेर, तिसऱ्याचे रक्त ओठावर. ती फक्त हसत होती. मी काही करू शकलो नाही. मी जिवंत आहे, कारण मी पाहतो, आणि जे मी पाहिलं ते शब्दात उतरवणं अशक्य आहे. मोहिनी जन्माला आली नव्हती, बनवली गेली. 100 वर्षांपूर्वी मोहिनी नावाची मुलगी होती. सुंदर, नकार देणारी. गावच्या देशमुखाने तिच्यावर डोळा ठेवला. अमावास्येच्या रात्री जंगलात नेलं. तिचं तारुण्य चढलं, जाळलं. मृत्यू झाला नाही. तिचा कोप, भूक, सूड सर्व जगत राहिलं. वर्ष गेली. गाव रिकामं, जंगल कमी, वाडा मोडला. पण ती नाहीशी झाली नाही. ती परत येत राहिली. तिचा खेळ, प्रेमाचं नाटक,
हळूहळू रक्त पिणं, शेवटी पूर्ण रिकामं करणे. आता ती शहरात आहे, कॉलेजच्या बाहेर, बस स्टॉपवर, मोबाईल पाहणाऱ्या मुलामागे. आवाज हळूच म्हणतो, मदत करशील का? जो वळतो त्याचा शेवट काळजाला भिडणारा. एका रात्री मी तिथे होतो. माझ्या डोळ्यांसमोर 4 तरुण शिंकले, हसले आणि अचानक गायब झाले. वारे थांबले, सापासारखे केस हलले. मी ओरडलो, काहीच ऐकले नाही. त्यांचे हसू त्या वाड्याच्या भिंतीत शिल्लक राहिली. मी लिहितोय कारण हे अनुभव मी पाहिले. मी जिवंत आहे आणि ती अजून आहे. एखाद्या रात्री तुम्ही एकटे चालत असाल, एखादा गोड आवाज मागून येईल, 1 मिनिट, मदत करशील का? वळू नका. ती हसत राहिली. तुम्ही पूर्ण रिकामे व्हाल आणि मग तुम्ही फक्त स्मृतीत राहाल. पुढचा अनुभव शाप. रात्र होती. वारा झाडांच्या सावल्यांमध्ये ओरडत होता. प्रत्येक पान जणू जीव थरकावणारे हसण्याचे आवाज करत होते. जुन्या महादेवाच्या मंदिराच्या खिडक्या काळसर, गुळगुळीत, रक्तरंजित छायांनी भरलेल्या होत्या. त्या खिडक्यांमधून अस्पष्ट हालचाली दिसत होत्या, जणू हजारो वर्षांच्या कैदेतून प्राचीन राक्षसाची उग्र शक्ती जागृत झाली आहे. मंदिराची भिंत मोडकळीस आलेली, गाळलेली, रक्तरंजित चिन्हांनी भरलेली, भूतपूर्व शापांनी गोंगाट करत होती. बाणासुराची कैद संपली होती, पण त्याची आत्मा जंगलात अदृश्य छाया घेऊन फिरत होती. लाल डोळे, धारदार नखे, गर्जनामध्ये मृत्यू आणि रक्ताची गंध भरलेली. राजेश, कमलेश आणि मोहन जंगलाच्या काठावर उभे होते. तुम्ही ऐकता आहात का? काहीतरी भयानक येत आहे, कमलेश घाबरून म्हणाला. हात थरथरत होते. काय चालले? मोहन आवाजात घबराट होती. त्याच्या डोळ्यांसमोर झुडपांमधून लाल डोळे चमकत होते. राजेशने घाबरताही धैर्य धरत उत्तर दिले, जरा शांत राहा, एकत्र राहू, आपण त्याचा सामना करू. क्षणात जंगल अंधारात झिरपले. लाल डोळ्यांनी भरलेल्या अर्धा आत्मिक छाया प्रत्येक झुडूप, झाड, ढिगाऱ्यावर प्रकट होऊ लागल्या. बाणासुराची आत्मा प्रकट झाली. ती प्रत्येक जीवावर हल्ला करण्यास तयार होती. मोहन अचानक एका छायेत अडकला. राजेश, कमलेश, मला मदत करा. त्याचा आवाज जंगलात गुंजला, पण वारा त्याला दूर नेत होता. राजेश धैर्य धरत ओरडला, धरण धरा, आपण एकत्र आहोत, आपण त्याला थांबवू. कमलेशने अस्त्राच्या दिशेने हात ठेवला. तेजस्वी ऊर्जा प्रकाशात फोडत, हाय देव, काहीतरी कर. त्याने स्वतःला धीर देत अस्त्राच्या शक्तीवर लक्ष केंद्रित केले. छाया मागे सरकल्या, पण बाणासुराची आत्मा अजूनही गर्जनासह तयार होती. झाडे फाटत होती, जमीन झिरपत होती, जंगल नरकात बदलत होते. अचानक गर्जना झाली. बाणासूर पुन्हा पूर्ण शरीरासह प्रकट झाला. प्रचंड, काळसर, डोळे लाल ज्वालांनी भरलेले, नखे धारदार. तुम्ही माझ्या मुक्तीचे कारण आहात, आता तुमचा अंत. त्याचा गर्जनासारखा आवाज जंगलात गोंगाटला. 3 मित्र वेगवेगळ्या कोपऱ्यात अडकले. मोहन एका लाल ज्वालांनी भरलेल्या छायेत, राजेश एका झाडाच्या सावलीत, कमलेश एका अर्ध आत्मिक प्राणीच्या गर्जनांमध्ये अडकला. राजेश, मी जाऊ शकत नाही, मोहन ओरडला. कमलेश, धैर्य धर. राजेश स्वतःला धीर देत म्हणाला. 3 मित्र अस्त्राच्या दिव्य ऊर्जेत सामील झाले. छाया फोडल्या, पण बाणासूर पुन्हा नवीन रूप घेऊन प्रकट झाला. कधी विशाल, कधी अर्ध आत्मिक, कधी झाडांच्या सावल्यांमध्ये लपलेला, फक्त लाल डोळे चमकत. राजेशने ओरडले, आपल्याला एकत्र राहावे लागेल, नसेल तर आपले जीव संपतील. त्रिशूलाचा प्रहार, दिव्य ऊर्जा आणि मित्रांचे धैर्य एकत्र झाले. बाणासुराची आत्मा संकुचित झाली. लाल डोळे मंद पडले. अजून संपलेले नाही. कमलेश हळूहळू ओरडला. त्याच्या आवाजात थरकाप आणि घबराट होती. जंगलात अजूनही रक्तरंजित अर्धछाया लपून पुन्हा हल्ल्यासाठी तयार होती. मोहनने घाबरत विचारले,
आपल्याला हे खरंच थांबवता येईल का? राजेशने गंभीर होऊन उत्तर दिले, आपल्याला करावेच लागेल, नाहीतर हे नरक कधी संपणार नाही. आपण एकमेकांवर विश्वास ठेवून उभे राहायला हवे. अचानक जंगलात प्रचंड गर्जना झाली. झाडे तुटून पडत होती. झुडपांची मुळे जमिनीतून उखडत होती. अंधाराची छाया पुन्हा प्रकट झाली. आता ती 3 मित्रांना वेगळे करून हलवत होती. 3 मित्र धैर्य धरून अस्त्राच्या दिव्य ऊर्जेत स्वतःला एकत्र करून खंबीर राहिले. दिव्य ऊर्जा छायांमध्ये फोडत गेली. बाणासुराची आत्मा हळूहळू संकुचित झाली. लाल डोळे मंद पडले. आपण जिवंत बाहेर पडू, पण हृदयाच्या आठवणीत ही छाया कायम राहील, राजेश हळूहळू म्हणाला. 3 मित्र थकलेले पण जिवंत बाहेर आले. त्यांनी ठरवले, ही कथा कुणालाही सांगणार नाहीत. काही रहस्य फक्त धैर्यशील निस्वार्थ हृदयासाठीच उघडतात. जंगल शांत झाले, पण मृत्यूच्या गर्जनेची आठवण, लाल डोळे आणि रक्तरंजित छाया 3 मित्रांच्या हृदयात सदैव जिवंत राहिली. जुन्या महादेवाच्या मंदिराचे प्राचीन गूढ अजूनही झळकत होते. अंधाराच्या कोपऱ्यात लाल डोळे काहीतरी पाहत राहिले होते. बाणासुराचा इतिहास, छाया, गर्जना, मृत्यूची शक्ती, जे कधीही संपणार नाही. पुढचा अनुभव. सावित्री. आजही रात्री मला झोप लागत नाही. गाव सोडलं आहे, पण ते भूत माझ्या आयुष्यातून गेलेलं नाही. माझं गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. गावाच्या टोकाला एक जुना स्मशानाजवळचा विहीरवजा ओढा आहे. त्या ओढ्याला गावकरी बोळक्याची विहीर म्हणतात. लहानपणापासून ऐकलं होतं, तिथं गेल्यास तर परत येणार नाहीस. आम्ही हसायचो, पण 2009 साली जे घडलं त्यानंतर कोणीही त्या दिशेला वळत नाही. त्या भूताचं नाव होतं सावित्री. सावित्री खरोखर होती, गावातलीच. 30 वर्षांपूर्वीची गोष्ट. तिचं लग्न जबरदस्तीने झालं. नवरा दारुडा, संशयी आणि क्रूर. एके दिवशी संशयाच्या वेड्यात त्याने तिला स्मशानाजवळ नेऊन ओढ्यात टाकलं. लोकांना सांगितलं घसरून पडली. कुणी विरोध केला नाही. मृतदेहही सापडला नाही. पण त्या दिवसापासून सावित्री मेली नाही. पहिल्यांदा तिला मी पाहिलं तेव्हा मी 17 वर्षांचा होतो. पावसाळ्याची रात्र होती. लाईट नव्हता. मी शेतातून घरी येत होतो. अचानक ओढ्याजवळ मला पायांची चाप ऐकू आली. कोणीतरी ओल्या मातीवर चालत होतं. समोर पाहिलं, एक स्त्री उभी होती. तिचं अंग पूर्ण ओलं, साडी शरीराला चिकटलेली, केस चेहऱ्यावर लोंबकळत. चेहरा वर केला तेव्हा माझं काळीज थांबलं. डोळे नव्हतेच, फक्त काळे खोल खड्डे. तोंड हळूच उघडलं आणि आतून पाणी गळत होतं. ती बोलली नाही, फक्त माझ्याकडे बोट दाखवलं. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सुटल्यासारखी झाली. धावायचा प्रयत्न केला, पण पाय हलत नव्हते. तिचा देह जमिनीवरून सरकत माझ्या जवळ आला. तिच्या अंगातून कुजलेल्या मांसाचा, ओलसर मातीचा वास येत होता. अचानक तिने माझा हात पकडला. तो हात थंड नव्हता, तो कुजत होता. माझ्या हाताला काहीतरी रेंगाळल्यासारखं वाटलं. पाहिलं तर तिच्या मनगटातून पांढऱ्या आळ्या बाहेर येत होत्या. मी किंचाळलो. त्या क्षणी ती माझ्या कानात कुजबुजली, मला न्याय हवा आहे. मी शुद्ध हरपून कोसळलो. दुसऱ्या दिवशी मला गावकऱ्यांनी ओढ्याजवळ सापडलं. माझ्या हातावर बोटांचे काळे डाग होते, जणू कोणी जोरात पकडलं होतं. डॉक्टर काही सांगू शकले नाहीत. पण हे इथेच थांबलं नाही. पुढच्या 6 महिन्यात गावात 3 लोक मेले. 3ही सावित्रीच्या नवऱ्याच्या नात्यातले. एकाला विहिरी तोडल्यासारखं सापडलं, एकाला रात्री झोपेत गुदमरल्यासारखं, तिसरा वेड्यासारखा ओरडत मरून गेला. ओलीबाई, ओलीबाई. शेवटी गावकऱ्यांनी त्या नवऱ्याला स्मशानाजवळ नेलं. त्याने कबुली दिली. रडत रडत त्याच रात्री तोही गायब झाला. फक्त ओढ्याजवळ त्याची रक्ताने माखलेली पायजमा सापडली. आजही पावसाळ्यात त्या ओढ्याजवळून गेलं की पाण्यातून बाईचा आवाज येतो. माझा दोष काय होता? मी हे लिहितोय,
कारण लोक म्हणतात भूत नसतात, मी सांगतो असतात, आणि काही भूते न्याय मिळेपर्यंत शांत होत नाहीत. पुढचा अनुभव, ते गाव नकाशावर सुद्धा सापडत नाही. लोक फक्त एवढंच म्हणतात, तिथे सूर्य मावळल्यावर थांबू नये. गावाचं नाव कुऱ्हाडखिंड. डोंगराच्या कुशीत दडलेलं, जंगलाला लागून असलेलं आणि स्मशानाच्या रस्त्याने ओळखलं जाणारं. मी, अविनाश, माझा मित्र महेश आणि गावचा तरुण रघु तिघही त्या गावात एका लग्नासाठी गेलो होतो. संध्याकाळी पाऊस सुरू झाला. रस्ता बंद झाला. आम्हाला गावातच थांबावं लागलं. गावकरी शांत होते, अतिशय शांत. कोणी हसत नव्हतं, कोणी रात्रीबद्दल बोलत नव्हतं. फक्त एक म्हातारी बाई जाताना कुजबुजली, रात्री बाहेर पडू नका, सुडेल, आजही भुकेली आहे. आम्ही हसलो. ती चूक होती. रात्री सुमारे 1:30 वाजता महेशला तहान लागली. तो बाहेर गेला. 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास झाला, तो परत आलाच नाही. मी आणि रघु बाहेर पडलो. पावसात चिखल, वीज चमकत होती. तेवढ्या स्मशानाच्या बाजूने हसण्याचा आवाज आला. तो स्त्रीचा नव्हता, तो माणसाचा पण नव्हता. आम्ही तिकडे गेलो आणि महेश दिसला. तो उभा होता, पण त्याची पाठ आमच्याकडे होती. मी हाक मारली, महेश. तो हळूहळू वळला आणि माझ्या तोंडून किंकाळी फुटली. त्याचे डोळे नव्हतेच, फक्त काळी ओलसर पोकळी. त्याचं पोट फाटलेलं होतं, आतडं बाहेर लोंबकाळत होतं, आणि तरीही तो हसत होता. त्याच्या मागे ती उभी होती, चुडेल. तिचं शरीर वाकलेलं, पाय उलटे, केस जमिनीवर घासत होते. तिच्या हातात महेशचं ताजं कापलेलं मांस होतं. ती ते खात होती, हाडं चावत होती आणि रक्त ओघळत होतं. तिने आमच्याकडे पाहिलं. तिच्या तोंडातून आवाज आला. तिने 3 आले, 2 पुरेसे नाहीत. रघु पळू लागला. ती गायब झाली क्षणात, आणि पुढच्याच क्षणी रघु हवेत उचलला गेला. त्याच्या शरीराचा आवाज झाला, खर्र, कचक. ती त्याची मान मोडत होती, हळूहळू, मजेत. मी हालू शकलो नाही. भीतीने लघवी झाली. ती माझ्या जवळ आली, तिचा श्वास कुजलेल्या प्रेतासारखा. तिने माझ्या कानात कुजबूज केली, तू सांगशील म्हणून तुला सोडते. माझ्या गालावर तिचं नख फिरलं, चामडी फाटली, आणि अचानक कोंबड्याचा आरव. ती किंचाळली, धूर झाला. सकाळी गावकरी आले. स्मशानात 2 मृतदेह होते, महेश आणि रघु. पोलिसांनी केस बंद केली. गावकऱ्यांनी मला गावाबाहेर सोडलं. जाताना त्या म्हातारीने सांगितलं, त्या चुडेलला वर्षांपूर्वी जिवंत पुरलं होतं. ती दरवर्षी 3 माणसं खाते. जो जिवंत राहतो तो तिचा संदेशवाहक असतो.